हाय हॅलो सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे ना 7 तारीख आहे आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे ना, माझ्या क्रिशाला 7 महिने पूर्ण झालेत। तर मग आता ते 7 महिन्याचं सेलिब्रेशन करायचं होतं। तसं तिला 4 तारखेलाच झाले, पण 4 तारखेला काही जमलंच नाही व्हिडिओ बनवायला। तर म्हटलं चला आता आज व्हिडिओ बनवावा आणि ते डेकोरेशनही करायचं होतं ना तिचं 7व्या महिन्याचं, तर तेही तुमच्यासोबत शेअर करावं। तर हे बघा माझी क्रिशा आता मस्त इकडं रेडी झालेली आहे। आता फक्त तिला ना टिकली पावडर करायचं आहे। मग आता टिकली पावडर करते आणि आमची गुड्डू डेकोरेशन करत आहे। शौर्या पण आहे तिच्यासोबत अशी मदत करायला। तर तेही तुम्हाला मी दाखवते, व्हिडिओ पूर्ण बघा, कंटिन्यू बघा, है ना बाबू? बाबू बघा आमचा बाबू कसा असतो किशू। तर ना क्रिशाचा इकडं मेकअप करत होते ना मी, तर क्रिशाने ना माझ्या 3 वेळेस तो टिक्का पुसवला आणि 3 वेळेस लावायला लावला ना। सारखी हालत होती ना, खूपच त्रास द्यायला लागले ना ती आता। आणि ना इकडं असं मी मोठा टिक्का लावत होते बरं का तिला, मला खूप आवडतं ना मोठा टिक्का लावायला, पण ना माझ्या पोरींना नाही आवडत। आणि खूप छान दिसत होता बरं, पण दोघीही म्हणे मम्मी तो छान नाही दिसत ना, पुसून दे। तर मग क्रिशाने मला आहे ना वाईप्स आणून दिला आणि ते पुसायला लावला ना। तर तुम्हाला कसं वाटतंय, छान वाटतंय की नाही बघा। छोटा टिक्का छान वाटतंय की मोठा, मला नक्की सांगा बरं का। म्हणजे मी पोरींना सांगते तसं, मला तर खूप आवडतं असं मोठा टिक्काच लावायला, पण त्यांना काय आवडत नाही। त्या म्हणतात तिचं तोंड छोटं आहे आणि टिक्का मोठा आहे, मम्मी पुसून टाक ना। म्हटलं बरं, मग पुसून टाकला होता ना, आता त्यांचं ऐकावं लागेल ना। मस्त असं पुसून घेतलं सगळं आणि मग छोटासा असा टिक्का लावला होता ना तिला, आणि मेकअपही लावला होता। मेकअप लावला होता म्हणजे मेकअप केला होता असं छानसा, आणि मग क्रिशाला रेडी केलं होतं। आणि आमची दीदी आहे ना असं तिकडं डेकोरेशन पण करत होती ना, मस्त असं छोटासाच टिक्का लावला होता ना। क्रिशूचा आमच्या आता 7 महिन्याचं सेलिब्रेशन आहे। आता क्रिशूला आम्ही रेडी केलं, आमची क्रिशू सिंपलच रेडी आहे। खबर बघते अशी बघा, माझी गुड्डू आहे ना इकडं डेकोरेशन करते। पहिले केलं होतं तिने, फार अर्ध पण झालं होतं, पण ना ते साडीवरून आहे ना सगळं तांदूळ वगैरे ना सटकून जात होते, त्यामुळे मग परत आम्ही साडी चेंज केली। आणि ही पहिली जी साडी होती ना, तर ही आहे, थांबा मी तुला दाखवते, दाखव रे कुठे। तर ही साडी होती ती पहिले, कर ना ओपन कर ना, ही साडी होती ती पहिले, आणि याच्यावर असं छान डेकोरेशन केलं होतं तिने, पण ना मग ते बसतच नव्हतं साडी ना, थोडीशी अशी सळसळ असल्यामुळं। मग आता परत आम्ही साडी चेंज केली। क्रिशा आता खेळते आमची, आता पटापट करतो आणि मग पूर्ण झालं की तुम्हाला दाखवते मी। इकडं अशी डेकोरेशन करते आणि इकडं माझी क्रिशा बघा कशी खेळते ना खुळखुळ्यासोबत। आता मस्त खुळखुळा घेते छान आणि अशी खेळते ना क्रिशू। क्रिशू सगळं बेडशीट गोळा करून टाकते ना ती, ओढून ओढून अशी नखानी ओढत असते सारखं। क्रिशा क्रिशू कशा असतं बाबा। तर हे बघा असं डेकोरेशन केलं आहे, म्हणजे खूप सिम्पल आहे बरं का, पण ठीक आहे, म्हणजे कायमची आठवण राहून जाईल ना, कारण दोन्ही मुलींचं केलेलं नाही आम्ही, तर म्हटलं चला क्रिशाचं करावं, छोटं का होईना पण असो। बघा कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा। आणि हे जे पतंग आहे ना ते घरीच बनवलेले आहे ना, तर आता क्रिशाला टाकतो, थोडेसे फोटो वगैरे काढतो। तर बघा कशी दिसते माझी क्रिशा। तर हे बघा असं काही डेकोरेशन केलं आहे, आणि माझी क्रिशा चॉकलेट खाते, तिच्या हातात आहे ना असं चॉकलेट देऊन दिलेलं आहे। तर कसं वाटतंय डेकोरेशन, आणि माझी क्रिशा कशी वाटतीये नक्की कमेंट करून सांगा। बाबू ए क्रिशू बाबू। तर ना हे बघा असं सिम्पलचं डेकोरेशन केलंय माझ्या क्रिशाचं, आणि कशी दिसती माझी क्रिशा, आणि एकदम सिम्पल ड्रेस घातलेला आहे असं। आता हे बघा अशी मस्त आता माझी क्रिशा आहे ना बसायला पण लागलेली, थोडी थोडी बसती आणि असं तोलही जातो ना तिचा। तर असं थोडंसं बसून ना 1-2 फोटो काढावं म्हणलं, तर तिला असं धरून घेतलं होतं, छान असं बसवलं होतं ना, आणि ती मस्त बसली, तिला खूप आवडतं ना बसायला। आणि बघा कशी दिसत आहे, आणि 1-2 फोटो काढून घे तिला असं बोलत होते माझ्या गुड्डूला मी, म्हणजे साईडनी, म्हणजे छान असं आठवण राहते ना कायमची। बघा कशी लुटकते माझी क्रिशा, आणि छान वाटते आता नवीन नवीन ॲक्टिव्हिटी करते, आणि अशी छान बाबा बाबा पण बोलते बरं का। आता माझ्या क्रिशाचा पहिला शब्द आहे ना असा बाबा बाबा आहे, बाबा बोलती ती, 2 दिवस झाले ना कालपासून कंटिन्यू बाबा बाबा बोलते। तर ना आता डेकोरेशन वगैरे झालं, फोटो पण काढले, आणि आता वाजलेत 5:30। आता चहा वगैरे घेतो छान, आणि नंतर यांच्यासाठी ना छोले भटोरे बनवायचे।
तसे छोले तर मी बनवले आणि आता फक्त भटोरे बनवायचे. तर चला माझा चहा पिते मग छोले भटोरे खातो. क्रिशाचा ड्रेस चेंज केलाय आता आमच्या लाडू राणीनं दुसरा ड्रेस घातला कारण तो थोडासा मोठा होता. त्यांना माझ्या म्हणजे मोबाईलचं जे स्टँड आहे ना ट्रायपॉड तो तुटलेला आहे त्यामुळे मग मला असं थोडं ॲडजस्ट करावं लागतं. आणि आमची दिदीने क्रिशाला घेऊन बसलेली आहे त्यामुळे मग आता मी असं शूट करते. तर इकडं असं छोल्याची भाजी बनवलेली आहे बघा, मी दाखवते तुम्हाला. अशी छान इकडं मस्त अशी टेस्टी छोल्याची भाजी बनवलेली आहे. छोल्याची भाजी बनवलेली आहे आणि आता इकडं पुऱ्या बनवते. हे काय इकडं असं मस्त रेडी केलेलं आहे मी. काय म्हणते काय ना तर भटुरे बनवण्यासाठी असं मस्त रेडी केलंय. आता मस्त छोले भटुरे बनवते. आता कढई तापायला ठेवलेली आहे. आता मस्त तळते आणि तिला खायला देते. तर ना आता शौर्यासाठी आमच्या असे भटुरे बनवून देते म्हणजे तिला गरम गरम जेवायला देते. तिला आता भूक लागलेली आहे. तसं काही करायचं असलं ना तिला खूप भूकच लागते बरं का. आणि माझ्यासोबत म्हणजे माझ्याकडे आहे ना ते स्टँड नाही सध्या त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो व्हिडिओ बनवायला धरायला. तर असं आता करू काहीतरी ॲडजस्ट. आणि आता मस्त पुरी बनवते भुगवते आणि तिला खायला देते ना. पुरी नाही भटोरा. कशासाठी आली तू? या दिसतं का कडे का नाही? हो दाखव का तिथं पण दाखव दाखव बरोबर दिसत असेल तर. असं करायचं व्यवस्थित. कर द्या बाय. आता आमची गुड्डू बनवणार आहे थोडेसे भटुरे छोटे छोटे. तर चला मग आता बाय बाय. इथंच ब्लॉग चेंज करते. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि काय चुकलं असेल तर तेही सांगा. प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.